Namaskar. Some more examples. Prove that cos of x plus y into cos of x minus y minus sin of x plus y into sin of x minus y is equal to cos square x minus sin square x. लेफ्ट साइड लेंदी दिसते, सो लेफ्ट साइड कन्सिडर करायची आणि राईट साइड इथे असं प्रूव्ह करायचंय. लेफ्ट साइडला सगळीकडे ॲडिशन ऑफ अँगल्सचे फॉर्म्युले आपल्याला अप्लाय करायला लागतील. ते सगळे फॉर्म्युले अप्लाय करूया, ॲडजस्ट करूया, कुठे काही कॅन्सल होतंय का, काही ॲडिशन होते का, ते सगळं केलं की आपल्याला राईट साइड येते हे प्रूव्ह करायचं. सो कन्सिडर LHS. LHS आहे cos of x plus y into cos of x minus y minus sin of x plus y into sin of x minus y. सगळीकडे फॉर्म्युले फक्त यूज करायचे की आपल्याला आन्सर येईल असते. इज इक्वल टू cos of x plus y मीन्स काय, आपण ब्रॅकेट घालायला सगळ्या फॉर्म्युल्यांसाठी एक एक. cos of x plus y मीन्स cos x cos y हा फॉर्म्युला cos a cos b ना, cos x cos y मायनस काय असतं sin x sin y. cos of x plus y a plus b चा फॉर्म्युला आहे ना, तो इथे अप्लाय केलाय फक्त. त्याच्यानंतर cos of x minus y इनटू आहे ते मी इनटू cos of x minus y चा फॉर्म्युला काय, cos x cos y प्लस sin x sin y. त्याच्यानंतर मध्ये मायनस साइन आहे, सो मायनस आता sin of x plus y चा फॉर्म्युला अप्लाय करायचा. sin of x plus y काय, sin cos असा फॉर्म्युला आहे. तर sin x cos y सिंपल आहे अगदी, फक्त फॉर्म्युला अप्लाय करतोय आपण, प्लस cos x sin y. याच्यासाठी केलं अप्लाय. आता sin of x minus y इनटू आहे, त्यामुळे इनटू sin of x minus y means sin x cos y minus cos x sin y. सो फक्त आपण प्रत्येक याच्यासाठी फॉर्म्युला अप्लाय केलाय. आता इथे बघितलं तर हाय ब्रॅकेट आणि हाय ब्रॅकेट या दोन ब्रॅकेटच्या मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. आणि जर ऑब्झर्व केलं तर cos x cos y मायनस sin x sin y म्हणजे ही जी टर्म आहे तीच सेम cos x cos y इथे टर्म आहे. sin x sin y सेम टर्म sin x sin y. सो हे a म्हटलं आपण, तर हा b, तर a आणि b, a मायनस b इंटू a प्लस b असे फॅक्टर्स दिसत आहेत. त्या फॅक्टर्सचं काय लिहिता येईल आपल्याला, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. त्यातला a स्क्वेअर म्हणजे काय, ही सगळी टर्म. सो दॅट इम्प्लाइज फर्स्ट या फर्स्ट दोन ब्रॅकेट आहेत त्यांचा प्रॉडक्ट काय लिहिता येईल, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर मीन्स cos x cos y स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे हे मायनस sin x sin y स्क्वेअर. त्यानंतर एक्सपांड वगैरे काय असेल ते करू आपण. हे झालं फर्स्ट दोन टर्म साठी. आता मायनस साइन मध्ये आहे आणि आता परत बघूया काही प्रॉडक्ट आहे का, काही फॅक्टर्स आहेत का. इथे बघितलं तर sin x cos y प्लस cos x sin y. ते अँगल पण सेम असायला लागतात, sin x अँड cos y. इथे पण sin x अँड cos y सेम टर्म आहेत, म्हणजे ह्याला a म्हटलं आणि ह्याला b म्हटलं तर a प्लस b इंटू a मायनस b सेम जसे तसे. ते पुन्हा याचे फॅक्टर्स आहेत. कशाचे फॅक्टर्स आहेत, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. a स्क्वेअर मीन्स sin x cos y मायनस साइन इथे ब्रॅकेट मध्ये आणि आपण याला ब्रॅकेट घालू कारण मायनस साइन घालून हे दोन प्रॉडक्टच होतं ना, त्यामुळे मायनस साइन कॉमन असं बाहेर दिलं तरी चालेल. आता आपल्याला आतमध्ये ऍडिशन सबट्रॅक्शनच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं, त्यामुळे मायनस साइन कॉमन लिहिल्यानंतर आतली साइन चेंज होतात ना, त्यामुळे मायनस साइन बाहेर देऊन ब्रॅकेट घालूया. सो ह्या दोन ब्रॅकेटचं फॅक्टरायझेशन केलं तर काय होणार, sin x cos y ब्रॅकेट स्क्वेअर मायनस cos x sin y ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे मायनस साइन आतमध्ये देऊन त्यांची साइन वगैरे चेंज करूया. सो दॅट इम्प्लाइज आता हे मध्ये प्रॉडक्ट आहे त्यामुळे इथे फॅक्टरायझेशन वगैरे ते काही येणार नाही, काही एक्सपान्शन येणार नाही, कारण हे इथे प्रॉडक्ट आहे त्यामुळे डायरेक्ट cos स्क्वेअर x cos स्क्वेअर y असं लिहिता येणार आहे. सो cos स्क्वेअर x cos स्क्वेअर y मायनस हे sin स्क्वेअर x sin स्क्वेअर y नुसतं मल्टिप्लिकेशन आहे ना, sin स्क्वेअर x sin स्क्वेअर y मायनस आता ही टर्म मायनस होणार आहे, ही टर्म प्लस होणार आहे. ही टर्म मायनस आणि काय असणार आहे, sin स्क्वेअर x cos स्क्वेअर y sin स्क्वेअर x cos स्क्वेअर y मायनस मायनस प्लस होणार, ही टर्म ही होणार cos स्क्वेअर x sin स्क्वेअर y.
आता आपल्याला या 4 टर्म्स मिळाल्या, साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर वगैरे सगळीकडे दिसतंय. तर अशा टर्म आपल्याला क्लब करायच्यात, एकत्र करायच्यात की ज्याच्यात आपल्याला काहीतरी कॉमन घेता येईल आणि साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर अशा सेम अँगलचे असतात अशा टर्म्स एकत्र आल्या तर त्याला आपल्याला आयडेंटिटी यूज करता येईल. सो इथे कॉस स्क्वेअर एक्स आहे आणि इथे कॉस स्क्वेअर एक्स आहे. सो ह्या दोन टर्म्स जर मी एकत्र घेतल्या, दोन्ही पॉझिटिव्हच आहेत, तर त्या दोन टर्म्स एकत्र घेऊया, ह्या दोन टर्म्स एकत्र घेऊया, म्हणजे आपल्याला ती आयडेंटिटी यूज करता येईल. सो विच इज इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर वाय आणि फोर्थ टर्म आहे ती कॉस स्क्वेअर एक्स साइन स्क्वेअर वाय. त्याच्यानंतर ह्या दोघांमधनं मायनस साइन कॉमन घेताय की पुढच्या स्टेपला कोणी साइन स्क्वेअर एक्स साइन स्क्वेअर वाय आणि मायनस साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर वाय. आता या टर्म्स मधनं काही कॉमन येते का, कुठे आयडेंटिटी यूज करता येते का वगैरे आपण आता बघू. सो या दोन टर्म मध्ये काय काय बघा, कॉस स्क्वेअर एक्स आणि ह्याच्यात कॉस स्क्वेअर एक्स कॉमन दिसते. सो विच इज इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स कॉमन झालं, ब्रॅकेट मध्ये काय झालं कॉस स्क्वेअर वाय प्लस साइन स्क्वेअर वाय, कॉस स्क्वेअर वाय प्लस साइन स्क्वेअर सेम अँगलचे राहिले त्यामुळे याच्यासाठी आपल्याला 1 लिहिता येईल. ज्यातनं मायनस साइन पण कॉमन घेऊया. अजून काय कॉमन येत आहे, साइन स्क्वेअर एक्स कॉमन दिसतंय, साइन स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स कॉमन दिसतंय. ब्रॅकेट मध्ये काय करायला, आता मायनस साइन पण बाहेर घेतलंय कॉमन म्हणून, त्यामुळे ब्रॅकेट मध्ये सगळे प्लस होणार आहेत कारण दोन्ही यांचा प्लस आहे. साइन स्क्वेअर वाय प्लस कॉस स्क्वेअर वाय, साइन स्क्वेअर वाय प्लस कॉस स्क्वेअर वाय. आता हे ब्रॅकेट आहे त्यांच्यासाठी 1 लिहू शकतो कारण ती आयडेंटिटी माहिती आहे आपल्याला. सो याची व्हॅल्यू 1 झाली, या सगळ्या ब्रॅकेटची व्हॅल्यू 1 झाली. दॅट इम्प्लाइज कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स आणि हीच RHS आपल्याला प्रूव्ह करायची होती. सो विच इज इक्वल टू RHS, हेन्स प्रूव्ह. LHS इज इक्वल टू RHS हे आपलं इथे प्रूव्ह झालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, prove that cos x minus sin x upon cos x plus sin x is equal to tan of pi by 4 minus x. काही ठिकाणी काय करायला लागतं, दोन्ही साइड्स घ्यायला लागतात, काही आन्सर्स काढायची दोन्ही साइडची सॉल्व्ह करून आणि मग ती मॅच होत आहेत का, सेम येत आहेत का आपल्याला चेक करायचं असतं. सो इथे कॉस आणि साइनच्या फॉर्ममध्ये आहे ते आपल्याला टॅन मध्ये आणायला लागेल, त्यामुळे कशात तरी डिव्हाइड करायला लागेल. सो कॉसला जर साइनने डिव्हाइड केलं तर ते कॉट येईल, पण साइनला कॉसने डिव्हाइड केलं तर ते टॅन कुठेतरी दिसायला लागेल. तर आपण LHS आधी कन्सिडर करूया आणि असंच न ठेवता आपल्याला त्याला साइनने डिव्हाइड करायला लागेल, सॉरी कॉसने डिव्हाइड करायला लागेल, म्हणजे साइन अपॉन कॉस कुठेतरी टॅन तिथे दिसायला लागेल. सो फर्स्ट कन्सिडर LHS. कदाचित आपल्याला डायरेक्ट RHS मिळणार नाही, RHS पण सिम्प्लिफाय करून घ्यायला लागेल आणि मग दोन्ही मॅच होत आहेत का चेक करावं लागेल. सो कन्सिडर LHS cos x minus sin x upon cos x plus sin x. सो डिवाइडिंग बाय cos x, cos x ने डिवाइड करायचं. आता हे एक्सप्रेशन आहे, मग ईच अँड एव्हरी टर्मला तिथे आता आपल्याला cos ने डिवाइड करायचं. तसं केलं तर चालतं. डिवाइडिंग बाय cos x म्हणजेच काय, आपण म्हणतोय की cos x अपॉन cos x ने मल्टिप्लाय करायचं. cos x अपॉन cos x ने मल्टिप्लाय करणं म्हणजे 1 ने मल्टिप्लाय करण्यासाठी, आणि ते चालू शकतं, त्याने काही व्हॅल्यू चेंज नाही होणार. सो आता या cos x ने आपण सगळ्या टर्म्सना डिवाइड करणार. सो विच इज इक्वल टू cos x अपॉन cos x मायनस sin x अपॉन sin x, सॉरी sin x अपॉन cos x, cos ने डिवाइड करायचं आहे ना, अपॉन cos x अपॉन cos x प्लस sin x अपॉन cos x. आता काय काय टर्म्स आले ते बघूया. विच इज इक्वल टू cos अपॉन cos मीन्स आलं 1 मायनस sin अपॉन cos आलं tan x अपॉन cos आलं 1 प्लस sin अपॉन cos आलं 1 प्लस tan x. सो आपण सिम्प्लिफाय करून या फॉर्मॅटमध्ये LHS आणली. LHS इज इक्वल टू दिस इक्वेशन 1 असं आपण म्हणूया. सो आपण LHS बऱ्यापैकी आपल्याला जमेल तेवढी सिम्प्लिफाय केलेली आहे. आता आपण RHS पण सिम्प्लिफाय करायची. सो कन्सिडर RHS. सो RHS काय आहे की RHS इज इक्वल टू tan ऑफ पाय बाय 4 मायनस x. आता आपल्याला tan ऑफ a मायनस b चा फॉर्म्युला माहिती आहे, तो इथे अप्लाय करायचा आणि सिम्प्लिफाय करायचं आणि इक्वेशन 1 म्हणजे LHS सारखं येतंय का चेक करायचं. सो विच इज इक्वल टू tan ऑफ a मायनस b मीन्स काय असतं, tan a tan पाय बाय 4 मायनस tan b मीन्स tan x
अपॉन 1 प्लस tan A π/4 इंटू tan B. सो आपण फक्त tan ऑफ A मायनस B चा फॉर्म्युला अप्लाय केला. आता यातल्या काही नोन व्हॅल्यूज असतील आहेत का ते चेक करायचं. जर काही कॉन्स्टंट माहिती असतील तर तिथे अप्लाय करायचं. tan ऑफ π/4 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, तर तो चार्ट तुमच्या लक्षात असेल. tan 45 ची व्हॅल्यू काय आहे 1 आहे, त्यामुळे आपण ती व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करूया. सो विच इज इक्वल टू tan 45 मीन्स 1 मायनस tan x अपॉन 1 प्लस tan π/4 ची व्हॅल्यू 1 इंटू tan x मीन्स फक्त tan x. इक्वेशन 2. सो इक्वेशन 1 मध्ये आपण LHS ची व्हॅल्यू काढली, इक्वेशन 2 मध्ये आपण RHS ची व्हॅल्यू काढली. आणि जर ऑब्झर्व केलं तर LHS आणि RHS च्या इक्वेशन 1-2 मध्ये दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत. याचाच मीनिंग काय की LHS इज इक्वल टू RHS, हेन्स that statement is true. So from equation 1 and 2 LHS is equal to RHS, hence statement is true. Next example, prove that tan 50 degree is equal to tan 40 degree plus 2 into tan 10 डिग्री. सो आपल्याला इथे थोडंसं RHS कन्सिडर करून 10 डिग्री आणि मग ते कॉट ऑफ 90 मायनस थीटा साइन टॅन ऑफ 90 मायनस थीटा वगैरे हे फॉर्म्युले थोडे अप्लाय करायला लागतील. RHS थोडे दोन टर्म्स आहेत कन्सिस्टिंग ऑफ 2 टर्म्स, त्यामुळे आपण RHS आधी कन्सिडर करूया, सिम्प्लिफाय करत जाऊया आणि LHS येते का चेक करूया. सो कन्सिडर RHS. RHS is tan 40 degree plus 2 into tan 10 degree. आता हे 40, 50 अशा फॉर्म मध्ये आपल्याला आणायचं आहे. त्यामुळे आता हे 10 डिग्री आहे ते 50 आणि 40 याच्या रिलेटेड काही आहे का, तर 50 मायनस 40 म्हणजे किती असतं 10 डिग्री. त्यामुळे आपण 10 लिहिण्याच्या ऐवजी आपण 50 मायनस 40 असं पण तिथे लिहू शकतो. सो विच इज इक्वल टू tan ऑफ 40 डिग्री प्लस 2 इंटू tan ऑफ 10 तिथे आपण 50 मायनस 40 डिग्री. याच्यात काही चूक नाही, याच्यात काही रॉंग नाही आहे. 10 डिग्री आहे, 10च दिले, फक्त 50 मायनस 40 अशा फॉर्म मध्ये लिहिले. आता हा tan ऑफ A मायनस B अशा फॉर्मॅट मध्ये आलाय, त्यासाठी आपण tan ऑफ A मायनस B चा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. सो विच इज इक्वल टू tan 40 प्लस 2 इंटू tan A मायनस B चा फॉर्म्युला काय आहे tan A मीन्स tan 50 डिग्री मायनस tan B means tan 40 डिग्री अपॉन 1 प्लस tan A म्हणजे tan 50 tan B means tan 40. सो आता इथे आपल्याला काय मिळालं, इथे tan 50 आणि tan 40 चा प्रॉडक्ट मिळालेला आहे. आता असंच ठेवलं तर आपल्याला त्या प्रॉडक्टसाठी काही आन्सर लिहिता येणार नाही, पण tan इंटू कॉट सेम अँगलचे आले तर आपल्याला 1 वगैरे घेता येईल. आणि tan 50 लिहिण्याऐवजी tan 90 मायनस 40 लिहिलं तर काय रॉंग नाही, चुकीचं नाही ना, त्याच्यात सेमच येणार आहे. काय म्हणायचं ते 50 असंच लिहिणार आपण, जसं इथे आपण 10 असंच लिहिलं होतं, पण 50 मायनस 40 आणि मग ते इथे आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करता आला. तसंच आपण इथे थोडंसं करणार आहोत. सो विच इज इक्वल टू tan 40 डिग्री प्लस 2 इंटू ब्रॅकेट tan 50 मायनस tan बाकी सगळं तसंच 40 अपॉन 1 प्लस tan 50 च्या इथे आपण लिहिणार tan 90 मायनस 40 डिग्री अँड हे tan 40 डिग्री आहे तसंच. म्हणजे आपण कुठेही चुकी झाली नाही, tan 50च लिहिलंय, फक्त लिहिताना आपण 90 मायनस 40 सारखं लिहिलंय. पण tan π/2 मायनस थीटा इज इक्वल टू कॉट थीटा असतं, जसं साइन आणि कॉसचं आहे तसं सेम tan आणि कॉट मध्ये. सो π/2 मीन्स tan 90 मायनस थीटा इज इक्वल टू काय असतं कॉट थीटा असतं, त्यामुळे इथे आपल्याला कॉट असं लिहिता येईल. सो विच इज इक्वल टू tan 40 डिग्री प्लस 2 इंटू ब्रॅकेट न्यूमरेटर आहे तसाच राहणार आहे 50 डिग्री मायनस tan 40 डिग्री अपॉन 1 प्लस tan 90 मायनस 40 मीन्स कॉट 40, कारण tan कॉट थीटा असं येतं. सो कॉट 40 डिग्री इंटू हे tan 40 डिग्री. आता tan आणि कॉटचं काय रिलेशन आपल्याला माहिती आहे, tan इंटू कॉट सेम अँगल असतील तर त्यांचा प्रॉडक्ट काय तो 1 येतो, त्यामुळे हा सगळा प्रॉडक्ट इथे 1 झाला. त्यामुळे याचं काय झालं विच इज इक्वल टू काय काय राहिलं बघा. इथे tan 40 डिग्री ते आहे तसंच tan 40 डिग्री प्लस 2 इंटू ब्रॅकेट
न्युमरेटर आहे तसाच tan 50 मायनस tan 40 अपॉन 1 प्लस 1 असं झालं. 1 प्लस 1 का, कारण ह्या सगळ्याची व्हॅल्यू आली 1. tan इंटू कॉट सेम अँगल आले म्हणून त्यांचा प्रॉडक्ट 1 येऊ शकतो. तो सेम अँगल येण्यासाठी आपण इथे 90 मायनस 40 केला 50चा आणि मग ते आपल्याला कॉट 40 असं लिहिता आलं. त्यामुळे आपण ते केलं. सो विच इज इक्वल टू tan 40 प्लस 2 इंटू, आता हे 2 झाले इंटू ब्रॅकेट tan 50 मायनस tan 40, आता सिंपल झालं हे, अपॉन काय आलं 2. पण हा 2 आणि हा 2 एकमेकांचे मल्टिप्लिकेशन आहे ना, त्यामुळे ते कॅन्सल होतील. हा 2 कॅन्सल झाला. सो विच इज इक्वल टू tan 40 डिग्री प्लस दिस tan 50 डिग्री मायनस दिस tan 40 डिग्री. आता प्लस मायनस आहे tan 40 ला, सो प्लस मायनस कॅन्सल झाले अँड रिमेन्स इज इक्वल टू tan 50 डिग्री. आणि tan 50 डिग्री हीच आपली LHS होती. सो विच इज इक्वल टू LHS. सो RHS इज इक्वल टू LHS मिळालं, हेन्स प्रूव्ड. सो अशा टाईपची एक्झाम्पल्स आली तर कुठेतरी डबल अँगल व्हायचं याचं आपलं शिकून. ॲडिशन ऑफ अँगल वगैरे हे कन्सेप्ट आपल्याला यूज करता आले तर बघायचे, असं स्प्लिट करता आलं तर बघायचं आणि मग त्याप्रमाणे हे एक्सप्रेशन सॉल्व्ह करायचं. सो LHS इज इक्वल टू RHS आलं, त्यामध्ये प्रूव्ह झालं.